नमस्कार मित्रांनो, जी आता 2025 ला जी पोलीस भरती येणार आहे त्याच्यासाठी आपण काय मॅथ्स अँड रिझनिंग साठी ज्यांच्या मनात भीती असते मॅथ्स अँड रिझनिंगची त्यांच्यासाठी आपण काही काही प्रश्नांची काही शॉर्ट ट्रिक्स कशा प्रकारे वापरता येऊ शकते ते काय आपण बघणार आहोत. म्हणजे तुमच्या मनातून मॅथ्स अँड रिझनिंगची भीती कमी होईल आणि तुमचा जो स्कोअर अटकून जातो या मॅथ्स अँड रिझनिंग त्याच्यामुळे मग तुम्हाला याच्या पुढे काय फायदा होईल. त्यामुळे आपण बघू असे प्रश्न काही असतात की ज्याच्यात जास्त काही नॉलेज पण नाही पाहिजे, जास्त काही तुमचं बॅकग्राऊंड जरी चांगलं नसेल म्हणजे एवढं स्ट्रॉंग नसेल किंवा तुमचं आतापर्यंत मॅथ्स एवढं स्ट्रॉंग नसेल तरी पण तुम्ही काय काही काही प्रश्न असे असतात जे इझिली सॉल्व्ह करू शकतात आणि ट्रिकच्या माध्यमातून काय सॉल्व्ह करू शकतात. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत की आता याच्या बघा आपण काय करणार आहोत की असे काही प्रश्न घेऊ की ज्याच्यात आपण शॉर्ट ट्रिक्स वापरता येऊ शकते आणि जे प्रश्न एकदम लेंदी वाटतात त्याला पण आपण काय शॉर्ट म्हणून काय घेऊ शकतो. ठीक आहे, बघा 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे तर त्याच्या सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी काय असेल. बघा सरासरी म्हणजे काय सगळ्यात पहिले आपल्याला हे माहित पाहिजे. जर नाही माहित असेल तर जाऊ दे, आता हा प्रश्नावर फोकस करा. फक्त 9 क्रमवार संख्या दिल्या, 9 दिल्या, 4 उजवीकडे घ्यायच्या 4 डावीकडे घ्यायची आणि जी मधली असेल 5वी संख्या तिला 103 लिहायचं असा प्रश्न आला तर ठीक आहे, म्हणजे ती सरासरी राहते. एवढं तरी लक्षात राहायला पाहिजे आपलं. ठीक आहे, ही जी संख्या आहे ही सरासरी आहे, ही मधली आहे. ठीक आहे, मग उजवीकडे 9 आहे ना, मग उजवीकडे 4 घ्यायचे, डावीकडे 4 घ्यायचे. ठीक आहे, संपला विषय. म्हणजे झाल्या 9 संख्या, 4 आणि 4 8 आणि 1 मधली 1 9 आणि जी 103 अशी सरासरी असते ती मधली संख्या असते. ठीक आहे, तर त्यातील दोन संख्यांची सरासरी काय असेल, सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी विचारली ते जाऊ द्या. 9 क्रमवार विषम संख्या, विषम संख्या म्हणजे आपल्याला माहित पाहिजे विषम संख्या माहित पाहिजे. ठीक आहे, मग विषम संख्या कोणती कोणती आहेत बघा. 102 ही सम संख्या आहे. ठीक आहे, मग विषम संख्या 101 येईल, 97 येईल, 99 येईल, 97 येईल आणि 95 येईल. ठीक आहे, 5 7 9 1 ज्यांच्या एकक स्थानी ज असेल ती काय असेल विषम संख्या असेल. ठीक आहे, 1 3 5 7 9 एकक स्थान म्हणजे शेवटचा जो अंक असतो, एकक स्थान शेवटच्या अंकाला एकक स्थान म्हणतात. ठीक आहे, ज्यांना समजत नसेल त्यांच्यासाठी शेवटच्या जो अंक असतो त्याला एकक स्थान म्हणतात. ज्या अंकांच्या शेवटी 1 3 5 7 9 असेल त्यांना विषम संख्या म्हणतात आणि हे सोडून जे पण असेल जे दुसरं काही अंक असेल त्याला समसंख्या म्हणतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता. ठीक आहे, आता बघा 103 नंतर काय येईल, 105 107 109 आणि 111. ठीक आहे, बघा 0 2 4 6 8 ज्या संख्याच्या एकक स्थानी हे असतील 0 2 4 6 8 त्यांना काय म्हणतात समसंख्या म्हणतात. हे नॉर्मल आहे, बेसिक आहे. जरी माहित नसेल तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता लक्षात ठेवा, आता जरी लक्षात ठेवलं तरी काही इशू नाही. ठीक आहे, आता बघा त्यांनी काय विचारले, सर्वात दोन मोठ्या संख्यांची सरासरी काढ. आता ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये हा एवढा मोठा पट्ट्या, ह्या पट्ट्यामध्ये सगळ्यात दोन मोठ्या संख्या कोणत्या तुम्हाला काय माहितीच असेल ना. 109 मोठी आहे आणि 111 मोठी आहे. सगळ्यात मोठी तर 111 आहे, त्याच्याहून छोटी 109 आहे, पण सगळ्यात दोन मोठ्या विचारल्या त्यांची काय विचारली आपल्याला सरासरी विचारली. ठीक आहे, बघा यांची सरासरी जी असते ना 109 आणि 111 मध्ये जी मधली संख्या असते ना ती असते. म्हणजे उत्तर काय येईल, डायरेक्ट 110 येईल. डायरेक्ट 110 मार्क करायचं. जरी तुम्हाला नाही समजलं तरी तुम्ही सरासरी काढणं म्हणजे काय करायचं बघ माहिती का, 109 अधिक 111 या दोघींची बेरीज करायची आणि संख्या किती 102 आहे ना, डिवाइड बाय फक्त 2 करायचं, विषय संपला. उत्तर 110 देईल. करून बघा. ठीक आहे, एवढा सोपा प्रश्न आहे. आता बघा तुम्हाला परीक्षेत कशा प्रकारे असं क्रमवार जर विचारला गेलं ना, एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची की कशाही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता तुम्हाला बघा असं पण विचारू शकतं की सगळ्यात छोट्या दोन संख्यांची वजाबाकी सांगा. कशाही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न कसा येऊ द्या, फक्त ही एक टेक्निक लक्षात ठेवायची की 103 मध्ये याचा बाकीचे 9 क्रमवार पुढे 11 क्रमवार विचारू शकतात, 13 क्रमवार विचारू शकतात. कसाही प्रश्न येऊ द्या, प्रश्न कसाही येऊ द्या, फक्त आपल्याला एक टेक्निक माहित पाहिजे की काय विषम संख्या, काय समसंख्या, काय सरासरी, काय बस एवढं काही याच्यात. म्हणजे जरी तुमचं मॅथ्स आजपर्यंत कच्चं राहिलेलं असेल, तुम्हाला मॅथ्स मध्ये इंटरेस्ट नाही राहिला असेल तरी तुम्ही या गोष्टी काय सरावाने करू शकता. ठीक आहे, फक्त तुम्ही काय करा की ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा आणि हाच प्रश्न अशाच प्रकारे येतात आणि आपले मार्क काय हातातले असतात. ठीक आहे.